समजा एखाद्या व्यक्तीच्या कुटुंबावर किंवा त्यांच्या अगदी जवळच्या माणसांवर एखादं मोठं संकट येणार आहे अशी प्रचंड भीती त्यांच्या मनात आहे. साहजिकच ती व्यक्ती खूप हताश झालेली असेल. हो ना. आणि या चिंतेतून मार्ग काढण्यासाठी आधारासाठी ती व्यक्ती एका नावाजलेल्या आध्यात्मिक गुरुकडे जाते. राईट, कारण अशा वेळी माणूस आशेचा किरण शोधत असतो. एक्झॅक्टली. पण तिथे आधार मिळण्याऐवजी एक अत्यंत भयंकर जाळं ते व्यक्तीची वाट पाहत असतं, जिथे तथाकथित विधींच्या आणि प्रसादाच्या नावाखाली गुंगीचं औषध दिलं जातं आणि अमानुष शोषण केलं जातं. बापरे, हे ऐकायलाच खूप अस्वस्थ करणार आहे. आणि सर्वात भयानक भाग म्हणजे जर त्या व्यक्तीने याबद्दल कुठेही वाच्यता केली तर संपूर्ण कुटुंबाला एका भयानक दैवी शापाने संपवून टाकण्याची थेट धमकी दिली जाते. म्हणजे पूर्णपणे मानसिक आणि शारीरिक खच्चीकरण. राईट. हे सगळं ऐकताना एखाद्या काल्पनिक आणि अंगावर काटा आणणाऱ्या हॉरर चित्रपटाचं कथानक वाटू शकतं, पण मार्च 2026 पर्यंत आपल्या महाराष्ट्रातील नाशिकमध्ये हे एक अत्यंत क्लेशदायक वास्तव होतं. अगदी बरोबर. आणि हे वास्तव केवळ अंधश्रद्धेपर्यंत मर्यादित नव्हतं. जेव्हा या प्रकरणाचा वेध घेण्यास सुरुवात झाली तेव्हा एकामागोमाग एक असे थर उलगडत गेले ज्याने केवळ प्रशासनालाच नाही तर संपूर्ण राज्याला हादरवून सोडलं. नक्कीच. म्हणूनच ठीक आहे, आपण हे जरा उलगडून पाहूया. आजच्या आपल्या या सखोल चर्चेमध्ये आपण याच अशोक खरात प्रकरणाच्या खोलात जाणार आहोत. राईट. उपलब्ध पोलीस अहवाल, सध्याचा तपास आणि आतापर्यंत समोर आलेल्या माहितीच्या आधारे आपण हे समजून घेणार आहोत की एका माणसाने केवळ मानवी भीतीचा वापर करून हे इतकं मोठं गुन्हेगारी साम्राज्य कसं उभं केलं. आणि हे समजून घेणं खूप गरजेचं आहे, कारण माहितीच्या या महापुरातून नेमकी आणि वस्तुनिष्ठ तथ्य वेगळी करणं महत्त्वाचं असतं. हो ना. आपण नेहमी जेव्हा गुन्हेगारी प्रकरणांकडे पाहतो तेव्हा आपल्याला वाटतं की एखादा शारीरिक गुन्हा किंवा आर्थिक घोटाळा असेल तर तो ओळखणं सोपं असतं. म्हणजे थेट पुरावे दिसतात. एक्झॅक्टली. ते अगदी एखाद्या मोडलेल्या हाडाचा एक्सरे काढल्यासारखं असतं, जिथे डॉक्टर एक्सरेकडे बोट दाखवतात आणि म्हणतात की इथे फ्रॅक्चर आहे. राईट. पण जेव्हा गुन्ह्याचं हत्यार हे मानवी मन, श्रद्धा आणि भीती असते तेव्हा तो एक्सरे मशीन काहीच काम करत नाही. आपण अशा एका अंधुक क्षेत्रात प्रवेश करतो जिथे हे गुन्हे माणसाच्या मानसिकतेवर केलेले अत्यंत थंड डोक्याचे हल्ले असतात. अगदी बरोबर. या गुंतागुंतीच्या प्रकरणामागील तो मानसिक खेळ समजून घेण्यावर आपला भर असायला हवा. तर मग 2026 मध्ये हे प्रकरण स्फोटक स्थितीत पोहोचण्याआधी या माणसाने आपला पाया कसा रचला आणि धोक्याची पहिली चिन्हे कोणती होती इथून आपण सुरुवात करूया. नक्कीच. या माणसाची सुरुवातच खूप चक्रावून टाकणारी आहे. अशोक कुमार एकनाथ खरात, एक मर्चंट नेव्हीमधील माजी अधिकारी जो स्वतःला नेहमी कॅप्टन म्हणून घ्यायचा. आता एक विचार करूया. जहाजावर काम करणारा अत्यंत तांत्रिक आणि शिस्तबद्ध वातावरणात राहिलेला एक अधिकारी अचानक नाशिकमध्ये येऊन स्वयंघोषित गॉडमन कसा बनतो? मला हा प्रवासच खूप विसंगत वाटतो. वरवर पाहता ही विसंगती नक्कीच वाटते, पण यामागे एक अत्यंत हुशार आणि चलाक असं मानवी मानसशास्त्राचं नियोजन होतं. म्हणजे कसं? हे बघा, कॅप्टन ही पदवी मुळातच समाजात एक अधिकाराची, यशाची आणि शिस्तीची ओळख देते. जेव्हा एखादी व्यक्ती समाजात वावरताना एका माजी अधिकाऱ्याचा रुबाब दाखवते आणि त्यानंतर अचानक दावा करते की मला काही दैवी दृष्टांत झाले आहेत किंवा माझ्याकडे पारलौकिक शक्ती आहेत, तेव्हा लोक त्यांच्याकडे रस्त्यावरच्या एखाद्या सामान्य भोंदूबाबासारखे पाहत नाहीत. राईट. म्हणजे तो कॅप्टन असा टॅग एक प्रकारचा विश्वासार्हतेचा बुरखा बनतो. एक्झॅक्टली. यात एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याने याच बुरख्याचा अचूक वापर करून सुरुवातीला शहरातील राजकारणी, बडे व्यावसायिक आणि प्रभावशाली लोकांशी आपले संबंध प्रस्थापित केले. म्हणजे त्याने ट्रोजन हॉर्ससारखी खेळी केली. हो, अगदी तसंच. आधी आपली विश्वासार्हता अशा लोकांशी जोडली ज्यांच्याकडे सामान्य जनता आदराने पाहते. हे एखादा बनावट आध्यात्मिक गणवेशाचा वापर करून विश्वासाचा बुरुज बांधण्यासारखे आहे. राईट. अगदी समर्पक उपमा आहे ही. यालाच मानसशास्त्रात हॅलो इफेक्ट असं म्हणतात. हॅलो इफेक्ट म्हणजे काय? म्हणजे एका क्षेत्रातील यशाचा किंवा प्रभावाचा फायदा दुसऱ्या क्षेत्रात मिळवणे. या प्रभावाचा वापर करून त्याने सुरुवातीला ज्योतिष आणि तथाकथित आध्यात्मिक सेवांचा व्यवसाय थाटला. पण या व्यवसायाचा मूळ गाभा लोकांना शांती देणं हा नव्हता, तर लोकांना त्यांच्या आयुष्यातील संभाव्य संकटांबद्दल सतत भीती दाखवणं हा होता. भीती हेच त्याचं भांडवल होतं. राईट. दैवी शक्तीचा दावा करून लोकांना मानसिकदृष्ट्या कसं पंगू बनवलं जातं याचं हे उत्तम उदाहरण आहे. जोपर्यंत मनात भीती नाही तोपर्यंत कोणी मदतीसाठी जाणार नाही हे त्याने ओळखलं होतं. पण मग ही सगळी रचना उभी राहत असताना कोणालाच कधी संशय कसा आला नाही? कारण माझ्या वाचनात असं आलंय की 2022 मध्येच धोक्याची एक अत्यंत मोठी आणि स्पष्ट घंटा वाजली होती. हो, विकास दिवटे प्रकरण. एक्झॅक्टली. विकास दिवटे नावाच्या एका व्यक्तीने 2022 मध्ये आत्महत्या केली होती आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी थेट खराचं नाव लिहून धमक्यांचे आरोप लावले होते. आता मला एक प्रश्न पडतो, एखाद्या व्यक्तीच्या आत्महत्येपूर्वीच्या चिठ्ठीत एका माणसाचं थेट नाव असूनही सुरुवातीला याकडे दुर्लक्ष का झालं? तो तपास पुढे का गेला नाही? इथेच आपण त्या आध्यात्मिक प्रभावाच्या ताकदीबद्दल बोलतोय. जेव्हा एखादी व्यक्ती प्रभावशाली लोकांच्या वर्तुळात वावरते आणि समाजातील एक मोठा गट तिला गुरु मानतो, तेव्हा स्थानिक प्रशासनावर एक मोठा अदृश्य दबाव तयार होतो. अशा व्यक्तींवर थेट कारवाई करणं म्हणजे भक्तांच्या भावना दुखावणं किंवा रोषाला सामोरं जाणं अशी भीती असते. अरे म्हणजे व्यवस्थेलाही पंगू बनवलं होतं तर. राईट. सुसाईड नोट असूनही त्यावेळी तो तपास पुढे गेला नाही. पण आता या नवीन स्फोटक घडामोडींनंतर ती फाईल पुन्हा उघडली गेली आहे. आता इथून पुढचा भाग अत्यंत रंजक आणि धक्कादायक आहे. भीतीवर उभा असलेला हा बुरुज मार्च 2026 मध्ये अखेर कोसळला. हो, जेव्हा एका महिलेने मौन सोडलं. एक्झॅक्टली. 17 मार्च 2026 रोजी खरातला अटक झाली. एका महिलेने धाडस दाखवलं आणि जवळपास 3 वर्षे सतत बलात्कार झाल्याची पहिली मोठी तक्रार दाखल केली. आणि हे खूप मोठं पाऊल होतं. नक्कीच. म्हणजे जर आपण याचा मोठ्या चित्राशी संबंध जोडला तर एका भयानक कार्यपद्धतीचा जगासमोर पर्दाफाश झाला. राईट. जेव्हा पहिली महिला पुढे आली तेव्हा इतरांनाही हिंमत मिळाली. बघता बघता अनेक पीडित महिला पुढे आल्या आणि 15-16 पेक्षा जास्त FIR दाखल झाले. बापरे, 15-16 FIR. हो, आणि त्यात 5 पेक्षा जास्त गुन्हे हे थेट लैंगिक शोषणाचे आहेत. गुन्ह्यांचं हे स्वरूप एकामागोमाग एक कसं उघडं झालं हे पाहणं भयानक आहे. या गुन्ह्यांमागील थंड डोक्याने केलेलं नियोजन पाहून मला खरोखरच आश्चर्य वाटतं. ही कार्यपद्धती किंवा मोडस ऑपरंडाई नक्की कशी होती? अतिशय भयंकर होती. तो महिलांना एखाद्या विशिष्ट विधीसाठी बोलावून घ्यायचा. तिथे त्यांना गुंगीचं औषध असलेलं पेय किंवा तथाकथित दैवी जल दिला जायचं. अरे रे. आणि मग बेशुद्ध अवस्थेत किंवा
गुंगीत असताना त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले जायचे. हे ऐकूनच अंगावर काटा येतोय. आध्यात्मिक उपचारांच्या नावाखाली हा केवळ शारीरिक नव्हे तर अत्यंत भयानक असा मानसिक बलात्कार होता. हो ना. आणि अत्याचार करून तो थांबायचा नाही. त्यानंतर तो त्यांना धमक्या द्यायचा कशा प्रकारच्या धमक्या? की जर याबद्दल कुणाला काही सांगितलं तर नवऱ्याच्या जीवाला धोका निर्माण होईल किंवा कुटुंबाला मोठा शाप लागेल. बापरे, म्हणजे कुटुंबाच्या काळजीपोटी त्या महिला गप्प बसायच्या? एक्झॅक्टली. हे एक अत्यंत क्रूर मानसिक शोषण होतं. पण तपास केवळ या लैंगिक शोषणापुरता मर्यादित राहिला नाही ना? अजिबात नाही. जेव्हा पोलिसांनी त्याच्या मालमत्तेची आणि आश्रमाची झडती घेतली तेव्हा एका मोठ्या आर्थिक आणि अघोरी गुन्हेगारी जाळ्याचा पर्दाफाश झाला. म्हणजे एखाद्या धाग्याला हात लावला आणि संपूर्ण स्वेटर उसवत गेला, अशीच ही अवस्था आहे. अगदी योग्य उपमा. पोलिसांना तिथे आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले, संशयित अंमली पदार्थ सापडले. अंमली पदार्थ एका आश्रमात? हो, आणि त्याहून धक्कादायक म्हणजे शस्त्रे आणि दारुगोळाही सापडला. काय सांगताय? एका स्वयंघोषित आध्यात्मिक गुरुच्या आश्रमात शस्त्रास्त्र कशासाठी? तोच तर प्रश्न आहे. आणि एवढंच नाही तर अघोरी प्रथा आणि मानवी बळी म्हणजे ह्युमन सॅक्रिफाईस दिल्याच्या शक्यतेचाही तपास आता सुरू आहे. बापरे, मानवी बळी? हे तर एखाद्या संघटित गुन्हेगारी सिंडिकेट सारखं वाटतंय. एक गॉडमॅन असा सिंडिकेट कसा चालू शकतो? धार्मिक अधिकाराचा बुरखा आणि पैशांची अफरातफरी यांचा खूप जवळचा संबंध असतो. जेव्हा लोकांवर भीतीचं नियंत्रण असतं तेव्हा जमीन बळकावणं, बेकायदेशीर मालमत्तेचे व्यवहार करणं खूप सोपं होतं. म्हणजे काळी जादू ते काळा पैसा असा हा प्रवास आहे. राईट. पैशांची वसुली आणि गैरव्यवहार इतके वाढले की यात सक्त वसुली संचालनालयाने म्हणजेच ईडीने एंट्री घेतली. ओहो, ईडीचाही तपास सुरू झालाय. हो, ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करून नाशिक, पुणे आणि शिर्डी येथे छापे टाकले. हे तर प्रकरण खूपच मोठं होत चाललंय. आणि यातली एक सगळ्यात धक्कादायक आर्थिक बाब सांगू. एका पीडितेच्या नावाने बनावट बँक खाती उघडून त्यातून तब्बल 57 लाख रुपयांचे व्यवहार झाले आहेत. काय? 57 लाख? आणि तेही एका पीडितेच्या नावे? हो. पण एखादी महिला स्वतःच्या नावे असे व्यवहार करायला कशी तयार होईल? मगाशी आपण जो मानसिक शोषणाचा मुद्दा बोललो ना, तो इथे लागू होतो. मानसिक नियंत्रण इतकं होतं की ती व्यक्ती काहीही प्रश्न विचारू शकत नव्हती. आणि विशेष म्हणजे या सगळ्यात त्याच्या कुटुंबाचाही सहभाग दिसून आलाय. त्याच्या मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्याची पत्नी सुरुवातीला फरार होती. म्हणजे हा पूर्णपणे कौटुंबिक क्रिमिनल एंटरप्राइज होता तर. राईट. पण या सगळ्याचा नेमका अर्थ काय? इतकं मोठं गुन्हेगारी जाळं कोणाच्याही संरक्षणाशिवाय किंवा साक्षीदारांना गप्प केल्याशिवाय वर्षानुवर्ष कसं टिकू शकतं? इथूनच या प्रकरणातील रहस्य आणि राजकारण सुरू होतं. राईट. कारण एखाद्या सस्पेन्स चित्रपटात जसा मुख्य गुन्हेगाराचा साथीदार अचानक गायब होतो तशीच एक घटना यात घडली आहे ना? एक्झॅक्टली. खराचा एक अत्यंत जवळचा सहकारी जितेंद्र शेळके, ज्याला या सगळ्या आतल्या गोष्टींची माहिती असण्याची दाट शक्यता होती. त्याचं काय झालं? त्याचा एका कार अपघातात संशयास्पद मृत्यू झाला. बापरे, हा अपघात होता की घातपात? तोच तर तपासाचा विषय आहे. यामुळे कटाचा संशय खूप बळावला आहे. आणि सुरुवातीला पोलिसांनी ज्या प्रकारे तक्रारींकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे त्याला राजकीय संरक्षण असल्याचा दावाही मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. आता इथे आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचे आहे. हे जे राजकीय संरक्षणाचे दावे केले जात आहेत ते सध्या केवळ आरोप आहेत. राईट. राजकीय विचारधारेची बाजू न घेता उपलब्ध माहितीनुसार केवळ असे दावे समाजात केले जात आहेत हे आपण इथे नमूद करत आहोत. जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत हे फक्त आरोपच आहेत. अगदी बरोबर. आणि यावरूनच एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो आणि तो सोडवण्यासाठीच SITची स्थापना करण्यात आली. SIT म्हणजे विशेष तपास पथक. हो. पीडितांची वाढती संख्या, आरोपांचं गांभीर्य आणि या सगळ्या राजकीय संबंधांच्या शक्यतेमुळे महाराष्ट्र सरकारने हे SIT स्थापन केलं. खरंच सध्या सतत न्यायालयीन आणि SIT कोठडीत आहे. म्हणजे तपास खूप वेगाने आणि गांभीर्याने सुरू आहे तर. नक्कीच. पण इथे एक महत्त्वाची कायदेशीर बाजू श्रोत्यांना स्पष्ट करणं गरजेचं आहे. कोणती? अनेक आरोप जसं की मानवी बळी किंवा राजकीय संबंध हे अजूनही तपासाधीन आहेत. न्यायालयाने अद्याप आपला अंतिम निकाल दिलेला नाही. आपण सध्या केवळ समोर आलेल्या पुराव्यांवर आणि FIRवर बोलत आहोत. राईट. कायदेशीर प्रक्रिया तिचं काम करेलच. पण या सखोल चर्चेचा धांडोळा घेताना एक गोष्ट नक्की लक्षात येते की अशोक खरात प्रकरण हा केवळ एका व्यक्तीचा गुन्हा नाही. धार्मिक विश्वासाचा गैरवापर, संघटित आर्थिक फसवणूक, राजकीय दाव्यांचे वाद आणि मानवी मनाचं शोषण या सर्वांचं हे एक अत्यंत भयानक मिश्रण आहे. अगदी अचूक सारांश. आता ही माहिती ऐकणाऱ्यांसाठी का महत्त्वाची आहे? हाच खरा प्रश्न आहे. कारण अंधश्रद्धा आणि भीती या शस्त्रांचा वापर करून लोकांचं कसं शोषण केलं जातं हे यातून आपल्याला शिकायला मिळतं. माहितीच्या या युगात क्रिटिकल थिंकिंग म्हणजेच चिकित्सक विचार हेच आपलं सर्वात मोठं संरक्षण आहे. नक्कीच. कोणीही तुम्हाला भीतीच्या आधारे काहीही सांगत असेल तर तिथे प्रश्न विचारण्याची सवय आपण ठेवली पाहिजे. अगदी बरोबर. तर आजची आपली ही चर्चा आपण इथेच थांबूया. पण जाता जाता आपल्या सर्वांसाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न. जर केवळ भीती आणि खोट्या श्रद्धेच्या जोरावर एक माणूस शोषणाचे इतके मोठे साम्राज्य एका शहरात उभे करू शकतो, राईट, तर आपल्या समाजात असे अजून किती आध्यात्मिक बुरुज उभे असतील जे एखादी पीडित व्यक्ती मौन सोडेपर्यंत अबाधित राहतील? यावर